रेकीमध्ये हे डावजर आहे. ह्याला आपण प्रश्न विचारला की ते हो असेल तर क्लॉकवाईज फिरते आणि उत्तर नाही असेल तर अँटी क्लॉकवाईज फिरते. किंवा खाली एक चार्ट तयार करायचा, एक प्रश्न विचारायचा आणि उत्तराचे ऑप्शन खाली 4-5 लिहायचे. मग जिकडीकडे ज्या दिशेला डावजर जाईल त्या दिशेला बरोबर उत्तर मिळते. सुरुवातीला त्याला आपल्याकडे कनेक्ट करावे लागते. क्लॉकवाईज फिरले तर कनेक्ट, अँटी क्लॉकवाईज फिरले तर कनेक्ट झाले नाही असे समजायचे. आता मी ह्या डावजरला विचारते, रेकीचे हे डावजर आहे, ह्याला विचारते की मला कनेक्ट हो, मला कनेक्ट हो, मला कनेक्ट हो. उजव्या बाजूला उजवीकडून जर फिरले तर कनेक्ट झाले. पहा, क्लॉकवाईज फिरत आहे. जसे क्लॉक फिरते, क्लॉकचा घड्याळाचा काटा ज्या दिशेने फिरतो त्या दिशेने हे क्लॉकवाईज फिरत आहे. म्हणजे हे मला कनेक्ट झाले आहे. मी बसले आहे, माझ्या बाजूने हे क्लॉकवाईज फिरत आहे. आता पुढच्या व्हिडिओमध्ये मी ह्याला प्रश्न विचारेन. ह्याला स्टॉप म्हणल्यावरही हे स्टॉप होते. स्टॉप स्टॉप स्टॉप.